नमस्कार शेतकरी बांधवांनो. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एका मोठ्या पर्वाची सुरुवात झाली असून ग्रामीण आणि शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. चला तर मग पाहूया आजच्या विशेष बातमीपत्रातील सविस्तर आढावा. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार पर्वाचा नवा अध्याय. सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरला आहे. राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन कार्यभार स्वीकारला. महत्त्वाची खाती आणि जबाबदारी. केवळ पदच नव्हे तर राज्याच्या तिजोरीची चावी म्हणजेच अर्थ आणि ग्रामीण भागाचा कणा असलेले ग्रामविकास हे दोन अत्यंत महत्त्वाचे विभाग सुनेत्रा वहिनींकडे सोपवण्यात आले आहेत. काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावुक होत स्पष्ट केले की दादांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जी स्वप्न पाहिली होती ती पूर्ण करणे हेच माझे आता एकमेव ध्येय आहे. ग्रामीण महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. शेतकऱ्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे. अर्थ खाते आता थेट एका अशा नेतृत्वाकडे आहे ज्यांना ग्रामीण भागाची नस ठाऊक आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात थकीत कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव यांसारख्या मोठ्या घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे विलीनीकरण. 12 फेब्रुवारीला सुवर्णक्षण. गेल्या 2 वर्षांपासून विखुरलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता पुन्हा एकवटताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी दोन्ही गटांना जाणीव करून दिली आहे की जर ग्रामीण भागातील वर्चस्व टिकवायचे असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. घोषणा कधी? सूत्रांच्या माहितीनुसार 12 फेब्रुवारीला बारामती किंवा मुंबईत एका भव्य सोहळ्यात दोन्ही गट अधिकृतपणे एकत्र येतील. ग्रामीण राजकारणावर परिणाम. या विलिनीकरणामुळे साखर कारखाने, दूध संघ आणि गाव पातळीवरील पतसंस्थांवरील पवार परिवाराची पकड पुन्हा घट्ट होणार आहे. परिणामी रखडलेल्या विकास कामांना मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत. ॲक्शन मोडमध्ये उपमुख्यमंत्री. पाणी टंचाईवर तातडीची बैठक. केवळ राजकारणच नाही तर सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारताच थेट जनतेच्या प्रश्नांना हात घातला आहे. सध्या कडाक्याच्या उन्हामुळे जळगाव आणि बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. घेतलेले तातडीचे निर्णय. या दोन्ही जिल्ह्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी तातडीची आढावा बैठक बोलावली. टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरची संख्या वाढवण्याचे आदेश दिले. भविष्यातील पाणी टंचाई रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शेतकरी मित्रांनो, राजकारणातली ही उलथापालथ ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देईल अशी आशा करूया. शेती, बाजारभाव आणि हवामानाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.